मुळशी तालुक्यात एकीकडे सिमेंटचं जंगल वाढतंय आणि यासाठी शेतकरी आपल्या जमिनी विकतात। परंतु त्याच मुळशी तालुक्यात असे काही शेतकरी आहेत की जे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत शेती कसत आहेत। पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील जांबे गावातील शेतकरी अविनाश गायकवाड यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करत तुर्की या ठिकाणच्या बाजरीची लागवड केली आहे आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला। शेतकरी अविनाश गायकवाड यांनी तुर्की देशी वाण ही उन्हाळी बाजरीची पेरणी केली आहे। बाजरीचे बियाणं नाशिक येथील शेतकऱ्यांकडून मिळवलं। या बाजरीची उंची 10 ते 11 फुटापर्यंत वाढली आहे। तिला साधारण 3 फुटांपर्यंत लांबीची कणसं आली आहेत। अधिक लांबीची कणसं आणि परिपूर्ण भरलेले दाणे यामुळे त्यांना 30 गुंठ्यांमध्ये 20 ते 25 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे असं त्यांनी म्हटलंय। नमस्कार, मी अविनाश गायकवाड, राहणार जांबे, तालुका मुळशी येथील शेतकरी आहे। आणि ह्यो जो आपण प्लॉट पाहताय ह्यो तुर्की बाजरी म्हणून तुर्कीमध्ये प्रसिद्ध असलेला हा तुर्की वाण आहे। आपल्या इथं हा माझा पहिलाच प्रयोग आहे। मला नवीन यूट्यूबवरती शेती संदर्भात पाहायची आवड आहे, तर असाच एक व्हिडिओ पाहताना नाशिक येथील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यातून मला ही एक कल्पना सुचली की आपणही आपल्या शेतामध्ये तुर्की वाणाची बाजरी करावी, म्हणून हा प्रयोग केला आहे। शेतात आधुनिक प्रयोग करून शेतकऱ्यांनी विकसनशील व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात। मात्र अविनाश गायकवाड यांनी आपल्या कृतीतून आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला। मुळशी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी शेतजमिनी विकल्या, परंतु काही शेतकऱ्यांनी त्या योग्य पद्धतीनं कसल्या। आपल्या पूर्वजांनी या जमिनी आपल्यासाठी राखून ठेवल्यात, त्यामुळे आपण देखील पुढच्या पिढीसाठी या जमिनी राखून ठेवूया असा संदेश गायकवाड यांनी दिलाय। शेती न विकता आपल्या पूर्वजांनी जी आपल्यासाठी शेती राखून ठेवली आहे तीच आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी आपण सुद्धा ती शेती जतन केली पाहिजे। त्यांना त्याच्यातून नवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं। हिची ही बाजरी पाहण्यासाठी त्यांच्या शेतात अनेक शेतकरी गर्दी करतात आणि त्यांच्या या विशेष प्रयोगाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।